नमस्कार मित्रांनो, मी आपला जाधव पाचुराम जाधव मॅथ अंजिके यामध्ये आपलं स्वागत करतो. मागील व्हिडिओत बघितलं होतं आपण लिनियर इक्वेशन आणि टू व्हेरिएबल म्हणजे काय आणि प्रॅक्टिस सेट 1.1 हे सुरू केलं होतं आणि त्याचे 3-4 गणित घेतले होते. आता उरलेला पूर्ण प्रॅक्टिस सेट आपण आज कंप्लीट करणार आहोत. तर चला तर डायरेक्ट प्रश्नावर वळूया वेळ न वाया घालवता. आपला चौथा प्रश्न असा आहे आपला 5m minus 3n is equal to 19. Equation 1. m minus 6n is equal to minus 7. Equation 2. तर लगेच सुरुवात करूया. आपण बघितलं होतं की m किंवा n याचा कोएफिशिएंट सारखा असेल तर लगेच सोडवायला सुरुवात करायची. इथे दोघांचा कोएफिशिएंट सारखा नाही तर एकाचा कोएफिशिएंट काय करायचा, सारखा करायचा. आपण हे मागील व्हिडिओत बघितलं होतं तरी रिपीट सांगतो. आता इथं 3च 6 करायचे. 6 करायचे म्हणजे काय करायचं, 2 न गुणायचं. पटकन 2 न गुणून घेऊ. याला 2 न गुणू. काय करू आपण, इक्वेशन 1 ला 2 न गुणून घेऊ. मग काय करू, 2 लिहू. इथं लिहू, काही विषय नाही, लिहायला आपल्याला काही जात नाही. इथं लिहू आपण मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2 हे लिहिलं आपण. हे 2 आता इथं लिहून घेऊ तसंच. 5m minus 3n is equal to 19. बरोबर. आणि याला 2 न गुणलं की झाले 10m minus 6n is equal to 38. याला इक्वेशन 3 हे नाव देऊ. आता तिसरं इक्वेशन तयार झालं. 6n सारखे झाले. आता काय करू आपण, दोन्हीची काय करायला पाहिजे, मायनस मायनस काय करायला पाहिजे. 2 मायनस मायनस 2 प्लस प्लस आपण काय करतो, आपण सबट्रॅक्शन करतो. मागील व्हिडिओत आपण बघितलं होतं. मग आता आपण इथे सबट्रॅक्शन करू. मग इथं लिहू आपण सबट्रॅक्शन इक्वेशन 2 फ्रॉम 3 म्हणजे तिसऱ्या इक्वेशनतून दुसरं इक्वेशन काढू. फ्रॉम 3 तिसऱ्या इक्वेशनतून दुसरं इक्वेशन काढू. पहिले तिसरे इक्वेशन लिहून घेऊ. 10m minus 6n is equal to 38. आणि दुसरे इक्वेशन आहे m minus 6n is equal to minus 7. आपल्याला माहिती, ज्यावेळेस सबट्रॅक्शन करतो तर खाल्ल्या इक्वेशनचं काय करतो आपण, चिन्हात बदल करतो. मायनसचं प्लस, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस. मग आता 38 आणि 7 किती होतात, 45. बरोबरचं चिन्ह जसं तसं मायनस साइन प्लस साइन काय होईल, कट होईल. आणि हे कट होण्यासाठीच आपण काय केलंय, सबट्रॅक्शन केलंय. कारण खाल्ल्या समीकरणाच्या चिन्हात बदल होईल. 10m minus 1m किती होईल, 9m. मग पुढं काय आलं, 9m is equal to 45. m बरोबर 9 काय जाईल, भागाकारात. का जाईल, गुणाकारात भागाकारात. एलएसएस साइड बदलताना गुणाकाराचं भागाकारात जातं. बरोबर. 9 पाचे 45. m बरोबर काय आला आपला 5. आता लगेच आपण m ची किंमत कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवू, कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवू, ह्याच इक्वेशन मध्ये ठेवू. सगळ्यात लहान इक्वेशन दुसरं आहे. इथं लिहू आपण put m is equal to 5 in equation 2. दुसरे इक्वेशन लिहून घेऊ. m minus 6n is equal to minus 7. 5 ठेवले तर काय होईल, 5 6n minus 7. आता हे 5 कसे ते प्लस मध्ये, इकडे जाताना काय मध्ये जाईल, मायनस मध्ये. RHS LHS साइड बदलताना चिन्हात बदल होतो. मग इकडे 6n जसे तसे मायनस 7n मायनस 5. मायनस 7 मायनस 5 काय होईल, बेरीज होईल आणि चिन्ह मायनसचं राहील. मग काय होईल, 12 मायनस 12 मायनस 6n इज इक्वल टू 12. n बरोबर हे परत गुणाकारात, इकडे जाताना काय जाईल, भागाकारात जाईल. मायनस 12 भागिले मायनस 6, साइन 2 12, मायनस मायनस कटलं, उरलं काय 2. n बरोबर काय आला आपला 2. m बरोबर 5 आला. n बरोबर काय आला, n बरोबर आला 2. हे गणित स्टॉप करून लिहून घ्यायचं आणि समजलं नाही तर परत व्हिडिओ बघायचा. आणि आपण आता लगेच दुसऱ्या गणिताकडे वळू.
क्वेश्चन नंबर 5. हे सगळं पुसतो मी आता, सगळं पुसतो. आपल्याला क्वेश्चन सोडवायला जागा जास्त लागते, त्यामुळे सगळं पुसतो. बरोबर? चालेल? काय प्रॉब्लेम नाही. क्वेश्चन नंबर 5 काय म्हणतो? क्वेश्चन नंबर 5 म्हणतो 5x प्लस 2y इज इक्वल टू -3. हे इक्वेशन 1 आहे आपलं. आणि x प्लस 5y इज इक्वल टू 4 हे इक्वेशन